श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची 35वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार। सभासदांना 14% लाभांश तर नफ्यातील 1% रक्कम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना देण्याचा सभासदांचा एकमुखी निर्णय। ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्याकडून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक। नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतिपत्र न्यूज। श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज स्वाती मंगल कार्यालय दहिवडी येथे संस्थेचे सभासद, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ, संस्थेचे चेअरमन अरुण गोरे आबा, व्हाईस चेअरमन मामुशेट विरकर व सर्व संचालक तसेच माजी चेअरमन माजी संचालक यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। सर्वात प्रथम दीपप्रज्वलन व संस्थेचे संस्थापक कैलासवासी वाघोजीराव पोळकाका यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून संस्थेचे संचालक अर्जुन तात्या काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। संस्थेचे सरव्यवस्थापक रणजित पोळ यांनी यावेळी संस्थेची आर्थिक स्थिती व अंदाजपत्रक अहवालाच्या माध्यमातून सभासदांपुढे मांडले व सभेपुढील विषय सभासदांपुढे मंजुरीसाठी ठेवले। बहुतांश विषयावर चर्चेच्या माध्यमातून चेअरमन, व्हाईस चेअरमन व सभासदांच्या मंजुऱ्या घेत सभा पुढे गेली। यावेळी सरव्यवस्थापक रणजित पोळ यांनी संस्थेत मागील आर्थिक वर्षात 6,40,00,00,000 रुपये नफा झाल्याचे सांगितले। संस्थेचे चेअरमन अरुण गोरे आबा यांनी यावेळी सभासदांना 14% लाभांश देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले। संस्थेच्या स्वमालकीच्या नवीन जागा खरेदी व मुख्यालयास नवीन जागेची खरेदीची उत्तर मंजुरी घेतली। राजकारणविरहित पतसंस्थेचा कारभार राज्यात आदर्शवत आहेच आणि तो तसाच कायम राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले। ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी यावेळी संस्थेच्या कर्मचारी वर्गाचे खास कौतुक करताना वसुलीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन केले व त्यांना दिवाळी बोनससाठी शुभेच्छाही दिल्या। उपस्थित सभासदांच्या मागणीवरून नफ्यातील 1% लाभांश पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय संस्थेच्या नावलौकिकास साजेसा असल्याचे त्यांनी म्हटले। यावेळी संस्थेच्या प्रस्तावित नवीन 6 शाखा सुरू होत असल्याबद्दल संचालक मंडळाचे कौतुक केले। तसेच संस्थेच्या कोणत्याही अडचणीत भक्कमपणे पाठीशी उभा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। संस्थेचे संचालक प्राध्यापक रोकडे सर यांनी आभार मानले तर चंद्रकांत कोकाटे यांनी आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। यावेळी संस्थेच्या संचालिका सौ सोनियाताई गोरे यांचेसह सर्व संचालक, कर्मचारी व सभासद उपस्थित होते। क्रांतिपत्र न्यूजसाठी मी जावेद खान मोलानी, धन्यवाद।